वेगळे रंग आयुष्याचे भाग 5. मी ठीक आहे ग अगदी. एक मुलगी भेटली होती मला स्टेशनवर. तिनेच मला घरी सोडलं. खूप मदत झाली तिची मला. खूपच गोड मुलगी होती ती. अगदी मला माझ्या नातीसारखीच वाटली. आनंद म्हणजेच अप्पा देशमुख म्हणाले, हो का, छानच असेल मग ती. बरं, तुम्ही आराम करा आता. मी अविनाश आलेत की सांगते तुम्हाला, मग बोलू आपण. अवंतिका म्हणाल्या. हो. आनंद देशमुख त्यांच्या सुनेला म्हणजेच अवंतिकाला म्हणाले आणि त्यांच्या रूममध्ये गेलेत. रात्री अविनाश देशमुख आणि आदित्य देशमुख घरी येतात तेव्हा अवंतिका त्यांना आनंद देशमुख आल्याचं सांगते. काय, आजोबा आलेत? मी भेटून येतो आजोबांना. आदित्य आनंदात म्हणाला. अरे थांब, किती घाई, आधी फ्रेश हो. मी खालीच बोलावते आजोबांना. अवंतिका म्हणाल्या. मी तर नेहमीच फ्रेश असतो ग. मला आधी माझ्या लाडक्या आजोबांना तर भेटू दे. आलोच मी आणि येताना घेऊन येईल आजोबांना. आदित्य म्हणाला. रूममध्ये. आजोबा. अरे माझा लाडोबा आला का घरी? कसा आहेस आदू तू? आनंद म्हणालेत. मी तर मस्तच आहे आजोबा, पण तुम्ही तर माझ्याहून यंग दिसायला लागलेत. काय करून आले नाशिकच्या दऱ्याखोऱ्यांमधून? एक मिनिट, नवीन आजी तर नाही शोधली ना माझ्यासाठी, म्हणून तर एवढे छान दिसताय. नवीन नवीन प्रेमाचा रंग, हो ना? आदित्य. गप्रे, गंमत करतोय माझी. तुझ्या आजीची जागा दुसरी कोणीच घेऊ नाही शकत. शहाणा झालाय का जास्त? तुझ्या बापाची हिंमत नाही माझ्यासमोर बोलायची आणि तू माझी उडवतोय. थांब, तू बघतोस तुला. आजोबा म्हणाले. सॉरी आजोबा. रागवू नका हो. मी तर थोडीशी मज्जा केली बस. आणि डॅड जरी तुमच्या समोर बोलू शकत नसले तरी मी बोलू शकतो ना, कारण मी तर तुमच्या दुधावरची साय आहे ना, आणि सायवर तर खूपच प्रेम असते, हो की नाही? आदित्य म्हणाला. हो रे, आहेच माझं तुमच्या दोघांवर खूप प्रेम. तो तर जाऊन बसला इतक्या दूर, मग तूच आहेस एकटा आता. काळजी वाटते रे खूप त्याची. आजोबा म्हणालेत. काळजी नका करू, भाई लवकरच येईल परत. चला आता खाली, डॅड वाट पाहत असतील. आदित्य म्हणाला. हो चल. खाली हॉलमध्ये. बाबा कसे आहात? आणि मला कळवलं का नाही तुम्ही येताय ते? अवंतिका म्हणाली की तुमचं सामान चोरीला गेलं म्हणून. असं नका करत जाऊ हो बाबा. त्या चोरांनी तुम्हाला काही केलं असतं तर आमचं काय झालं असतं? आई तर लवकर गेली मला सोडून, पण तुम्ही हवेत बाबा मला. प्लीज स्वतःची काळजी घेत जा. आणि आता इथेच राहायचं आहे, परत नाशिकला नाही जायचं. अविनाश म्हणालेत. हो रे बाबा, किती बोलतोस. काळजी नको करू माझी. मी एकदम ठणठणीत आहे. तू फक्त ते चोरीची कंप्लेंट करून दे आणि ते कार्ड ब्लॉक करून टाक. आनंद. हो ते करतो मी. अविनाश. चला जेवण करून घेऊया. आदित्य लवकर ये खाली जेवायला. अवंतिका म्हणाल्या. हो मॉम, आलोच. आदित्य. जेवण करून झाल्यावर बसा सर्वजण, मला बोलायचं आहे सर्वांशी. आजोबा म्हणालेत. काय झालं बाबा? अविनाश. हे बघ अवी, मी इथे एवढ्या घाईत का आलो हे तर तुला कळलंच असेल अवंतिकाकडून. लवकरच काहीतरी करावं लागेल. जास्त दिवस नाही राहिलेत आपल्याकडे. महिन्याभरात त्याचा वाढदिवस आहे. त्याआधी उपाय व्हायला पाहिजे. आनंद म्हणालेत. कशाबद्दल बोलताय आजोबा तुम्ही? आदित्य म्हणाला. आधी
थांब, जरा शांत बस. बाबा, मी माझ्या काही माणसांना सांगितलं आहे आपल्याला हवी असणारी मुलगी शोधायला, पण ते एवढं सोपं नाही आहे ना, अविनाश म्हणालेत. हो ना, मी पण प्रयत्न करते. थांबा, मला काल एक लिस्ट मिळाली आहे नावांची, ते दाखवते तुम्हा लोकांना, अवंतिका म्हणाल्या. काय चाललंय तुमचं, मला काही कळेल का, आदित्य म्हणाला. अरे, मी माझ्यासाठी सून शोधते, त्याबद्दलच बोलतोय आम्ही, अवंतिका म्हणाल्या. काय, सून? पण मॉम, तू भेटली ना शुभ्राला, मग दुसरी मुलगी का शोधताय तुम्ही? मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतच लग्न नाही करणार, आदित्य म्हणाला. गपरे, तुला कोणी सांगितलं तुझ्यासाठी मुलगी शोधतोय आम्ही? तू सोडून अजून एक मुलगा आहे, मला कळलं ना, अवंतिका म्हणाल्या. काय, भाईसाठी मुलगी शोधताय तुम्ही? पण तो तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार का, आदित्य म्हणाला. का नाही करणार, त्याला पण स्वतःसारखंच समजून ठेवलंय का तू, अवंतिका म्हणाल्या. मॉम, तू आता असे टोमणे मारणार आहेस का मला? सोड, मी चाललो माझ्या रूममध्ये, तुम्ही करा जे करायचं ते. आदित्य चिडून निघून गेला. आदित्य निघून गेल्यावर, काय चाललंय तुमचं सुनबाई, का भांडण करताय त्याच्यासोबत, आनंद म्हणालेत. अहो बाबा, भांडण कुठं, तो कसं बोलतोय बघितलं ना तुम्ही, गेली 5-6 वर्ष झालीत, गर्लफ्रेंड आहे त्याची, आणि त्याने आपल्याला सांगितलं पण नाही, म्हणून मी जरा रागवले आहे. पण मुलगी छान आहे, मला आवडली आहे. काल मला चक्कर आले होते तेव्हा तीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली, अवंतिका म्हणाल्या. ठीक आहे ग, मुलगी चांगली आहे, मग झालं तर दोघं भावांचं सोबतच करून टाकू लग्न. काय वाटतं बाबा तुम्हाला, अविनाश म्हणालेत. हो रे, पण आधी मोठी सून तर शोध, मग बघू लग्न कसं करायचं ते. अवंतिका, वाच बरं ती लिस्ट, आनंद म्हणालेत. हो, सुहानी संजय पाटील, अनघा सुधीर राऊत, अमेया नितीन महाजन. 1 मिनिट, अमेया महाजन हे तर शुभ्राच्या बहिणीचं नाव आहे, अवंतिका म्हणाल्यात. अगं, एकाच नावाच्या कितीतरी व्यक्ती असतात, तीच असेल कशावरून, अविनाश म्हणालेत. हो, मला पण आज भेटलेल्या मुलीचं नाव पण अमेयाच होतं, आनंद म्हणालेत. हो, पण हीच असेल तर कन्फर्म करून घेऊया ना. थांबा, मी आधीला बोलावते, अवंतिका म्हणाल्या. त्या आदित्यला हाक मारतात. आदित्य, खाली ये जरा, महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. यस मॉम, कमिंग. बोल, काय म्हणतेय, का बोलावलं, अजून काही बोलणं राहून गेलंय का, आदित्य म्हणाला. कसा बोलतोय आदित्य तू, मॉम आहे ती तुझी, लक्षात ठेव, अविनाश चिडून म्हणाले. सॉरी मॉम, सॉरी डॅड. काय झालं, काही काम आहे का, आदित्य. हो, मला सांग शुभ्राचं पूर्ण नाव काय आहे, अवंतिका म्हणाल्यात. शुभ्रा नितीन महाजन. पण तुला कशाला हवंय तिचं पूर्ण नाव, आदित्य म्हणाला. आणि तिच्या बहिणीचं अमेया नितीन महाजन, बरोबर ना, अवंतिका. हो ग, पण तू हे का विचारते ते तर सांग, आदित्य म्हणाला. सांगते रे, पण आधी शुभ्राला कॉल कर आणि तिला अमेयाची बर्थ डेट आणि बर्थ टाइम विचार, अवंतिका म्हणाल्या. विचारायची काय गरज आहे, मला माहिती आहे, पण मी सांगणार नाही. आधी तुमचं काय चाललंय ते सांगा, मग मी अमेयाची पूर्ण डिटेल देतो, आदित्य म्हणाला. माझ्याजवळ ये, बस इथे. हे बघ आदू, तुला माहिती आहे तुझ्या भाईच्या कुंडलीत अकाली मृत्यूयोग आहे, आनंद म्हणालेत. हो आजोबा, माहिती आहे.
मला या बाबतीत. तुमचं आणि मॉमचं बोलणं ऐकलं होतं मी मागे, आणि हे ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. पण माझा तसा पूर्ण विश्वास नाहीये या गोष्टीवर. पण त्याचा अमेयाशी काय संबंध? आदित्य म्हणाला. आधी माझं पूर्ण बोलणं ऐकून घे, मगच बोल तू. हे बघ, तुझा विश्वास नसला तरी माझा पूर्ण विश्वास आहे. ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धा नाही आहे. त्याकडे डोळसपणे एक शास्त्र म्हणून बघ. आणि माझ्या अभ्यासावर, माझ्या ज्ञानावर पूर्ण विश्वास आहे. तर मी तुला सांगत होतो की त्याच्या कुंडलीत असलेल्या अकाली मृत्यूयोगावर आम्हाला उपाय सापडला आहे. तो असा की त्याचं लग्न अशा मुलीसोबत करून द्यायचं जिचा जन्म अभिजित नक्षत्रात झाला असेल आणि जिच्या कुंडलीत अखंड सौभाग्यवती आणि दीर्घायू असण्याचा योग असेल. आणि हे विशेष नक्षत्र 18 वर्षांपूर्वी आलं होतं. तर आम्ही अशी मुलगी शोधतोय जिचा जन्म 18 वर्षांपूर्वी माघ महिन्यात झाला असेल. आनंद म्हणालेत. ओके, मग तुम्हाला असं वाटतंय की ती मुलगी तुम्हाला हवी असलेली अमेया आहे म्हणून? आदित्य. हो, म्हणून तुला तिची बर्थ डेट आणि टाइम विचारते ना मी. अवंतिका म्हणाल्यात. तुम्हा लोकांना वेड लागलाय वाटतं, जे इतक्या लहान मुलीचं लग्न भाईसोबत करायचा विचार करताय. भाईचं आता नेक्स्ट मंथ बर्थडे आहे. त्याला 29 रनिंग लागेल आणि त्याच्याहून एवढ्या लहान मुलीसोबत त्याचं लग्न कसं होऊ शकतं? आदित्य म्हणाला. आदित्य, जास्त बोलू नकोस. तुला जेवढं विचारताय त्याचा आन्सर दे फक्त. अविनाश म्हणालेत. डॅड, तुम्ही पण मलाच रागवा, बट धिस इज रॉंग डॅड. मी यात तुमची साथ देणार नाही. आणि थँक गॉड आमच्या पिल्लूचा बर्थडे आत्ताच झाला 2 फेब्रुवारीला. तुमच्या त्या माघ महिन्यात नाही आहे ते. आदित्य म्हणाला. आनंद देशमुख अविनाश आणि अवंतिकाकडे बघून गालात हसतात. ते दोघं पण आनंद देशमुखना प्रतिसाद देतात. बरं बाबा, पण तुला अमेयाची बर्थ टाईम नसेल ना माहिती? हां, ते तर फक्त घरातल्याच लोकांना माहिती असतं, हो ना? आनंद म्हणालेत. माहिती आहे मला. पहाटे 3:45 झालाय तिचा जन्म. खूप क्लोज आहे ती मला. शुभ्रा आणि माझं छोटंसं बाळ आहे ती. पिल्लू म्हणतो आम्ही तिला लाडाने. आदित्य बोलत होता. हो का? मग तुमचं बाळ तुमच्या जवळच राहील, इथे याच घरात. अवंतिका हसत म्हणाल्या. हो वेडा आदू, माघ महिना म्हणजेच इंग्रजी फेब्रुवारी महिना. अमेयाच ती मुलगी आहे जी तुझी वहिनी बनेल. आनंद म्हणालेत. व्हॉट? नाही आजोबा, काहीही झालं तरी मी अमूचं लग्न भाईसोबत होऊ देणार नाही. आदित्य म्हणाला. पण का? तुला तुझ्या भाईची जरा पण काळजी नाहीये का? तो कायमचा गेला तरी तुला काही वाटणार नाहीये? अवंतिका म्हणाल्यात. प्लीज मॉम, असं नको बोलू. मला पण काळजी वाटते भाईची. माझं खूप प्रेम आहे भाईवर. पण अमेया अजून खूप लहान आहे ग. आणि भाईसोबत लग्न करून तिचं आयुष्य कसं खराब करून देऊ मी? आदित्य म्हणाला. अरे, तुला कोणी सांगितलं तिचं आयुष्य खराब होईल ते? आनंद म्हणालेत. मग काय आजोबा, जो मुलगा गेलं 1.5 वर्ष झालं घरी आला नाहीये, गेल्या 6 महिन्यात ज्याने एक कॉल केला नाहीये, जो कुठं आहे, काय करतोय, काही पत्ता नाही, अशा मुलासोबत लग्न झाल्यावर कोणत्याही मुलीचं आयुष्य खराबच होणार आहे. आणि मी ते अमू सोबत नाही होऊ देणार. आणि भाई तयार होणार आहे का लग्नाला? आणि मुळात त्याच्याशी कॉन्टॅक्ट कसा करणार तुम्ही लोक? आदित्य विचार करत म्हणाला. खरंच, कसा करणार हिरोला कॉन्टॅक्ट? जाणून घ्यायला आवडेल ना तुम्हाला? मग पुढील भागाची प्रतीक्षा करा. पुढील भाग लवकरच येईल. कथा आवडत असल्यास लाईक करा आणि हो,
सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.